उपस्थित सर्व मान्यवर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करते. परंपरेप्रमाणे कार्यक्रमाची सुरुवात आपण सरस्वती वंदनेने करूयात. या कुंदेंदु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रामृता, या वीणावरदंड मंडितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्दैवै सदा वंदिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. धन्यवाद. स्टार्टअप इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप सेल, मयेसो सिनियर कॉलेज पुणे, डिक्की नेक्स्ट जेन आणि लघु उद्योग भारती यांच्या संयुक्त विद्यमाने उद्यमी संवाद भाग 7 कथा उद्योगाची प्रवास उद्योजकांचा या कार्यक्रमात सर्वांचे स्वागत करते. विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेचा विचार रुजवण्यासाठी व नवउद्योजक घडवण्यासाठी प्रेरणादायी असा हा चर्चात्मक मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे उद्योजक होण्याची आकांक्षा असलेल्या विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणे, प्रेरित करणे, तसेच यशस्वी उद्योजकांच्या प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी उपलब्ध करून देणे. उद्योग क्षेत्रातील चढ-उतार अडचणींवर मात करत यशस्वी प्रवास घडवणाऱ्या उद्योजकांचे अनुभव विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक नाविन्यपूर्ण प्रयत्न आहे. आता आपण PNG ज्वेलर्स ब्रँड संबंधित एक व्हिडिओ क्लिप पाहूयात. Greatness can come from humble beginnings. For PNG, it started in the year 1832 in the heart of Sangli. Daji Kaka Gadgil established PNG's first store in Pune on 9th February 1958. Daji Kaka believed jewelry is not just an ornament, it's a promise to be kept and a legacy to be carried forward. He was a maestro in the art of building relationships. For him, it always went beyond transaction. It was about fostering connections that transcended time. The year 2012 saw the brand evolve from Pune Gadgil Company to PNG Jewelers, marking the start of a new phase for the brand. PNG's artistry has shined in Bollywood with its hit jewelry collections. PNG Jewelers has earned numerous national and international awards. PNG Jewelers has been an integral part of Dagdu Shet Ganpati festivities, crafting iconic jewelry. Collections like Pratha, Nakshi, Swarajya, Ina, Saptam, each a masterpiece, reflects the artistry and passion. PNG is known for its Mangal Sutra Mahotsav. PNG Jewelers offers a seamless online shopping experience. PNG Jewelers is embarking on a journey with a robust leadership, which is set to broaden its horizons. This expansion heralds a significant leap forward in its ongoing pursuit of growth and prosperity, reflecting the brand's enduring commitment to excellence and innovation. मी सर्व मान्यवरांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सचिन कुलकर्णी सर यांचा मी थोडक्यात परिचय करून देते. सचिन कुलकर्णी सर हे सॅप सर्टिफाईड फंक्शनल कन्सल्टंट असून मयेसो गव्हर्निंग बॉडीचे मेंबर आहेत. सरांचा विविध क्षेत्रांमध्ये 29 वर्षांहून अधिक अनुभव आहे. सर सध्या टेक्निकल टेक्स्टाईल नॉन बोर्ड आदित्य बिर्ला ग्रुपमध्ये डायरेक्टर असून सरांच्या नावावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय 11 पेटंट आहेत. मी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना विनंती करते की त्यांनी सचिन सरांचे स्वागत करावे.
धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर सौरभ गाडगीळ सर यांचा मी थोडक्यात परिचय करून देऊ इच्छिते. डॉक्टर गाडगीळ सर हे PNG ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापक संचालक आणि एक यशस्वी उद्योजक आहेत. त्यांनी 193 वर्षे जुनी PNG ज्वेलर्स परंपरागत संस्था आधुनिक जागतिक ब्रँडमध्ये रूपांतरित केली. सरांनी व्यवसायाचा विस्तार करून 50पेक्षा अधिक शाखा भारत व परदेशात स्थापन केल्या. त्यात अमेरिकेतील शाखाही समाविष्ट आहेत. सप्टेंबर 2024मध्ये कंपनीचे मुख्य शेअर बाजार सूचीकरण सरांनी घडवले, ज्यात 73% प्रीमियम मिळाले. सरांचे शिक्षण सेंट विन्सेंट स्कूल, BMCCमधून पदवी आणि सिम्बॉयसिस पुणे येथून परदेशी व्यापारातील MBA. आधुनिक परंपरा, मंगळसूत्र महोत्सव यांसारख्या नाविन्यपूर्ण दागिन्यांची संकल्पना सरांनी सुरू केली. नवरात्र 2024मध्ये 9 दिवसात 9 शोरूम सुरू करून सरांनी धाडसी नेतृत्व दाखवले. श्री स्वामी समर्थ मंदिर अक्कलकोट, शिर्डी साईबाबा मंदिर व दगडूशेठ गणपती मंदिर यांसाठी खास मंदिर दागिने तयार केले. सरांच्या नेतृत्वाखाली PNG ज्वेलर्स सलग 3 वर्षे ग्रेट प्लेस टू वर्क संस्था प्रमाणित ठरली आहे. प्राईड ऑफ BMCC पुरस्काराने सन्मानित व ऋण इंडिया 500 यादीतील सर्वात जुन्या कंपनीचे सरांचे नेतृत्व आहे. मी सचिन सरांना विनंती करते की त्यांनी गाडगीळ सरांचे स्वागत करावे. धन्यवाद सर. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित अक्षय बिक्कड सर यांचे स्वागत. सर सोशल मीडिया आणि डिजिटल मार्केटिंग अँगल्स मीडिया सोल्युशन आणि द पोस्टमन यूट्यूब चॅनलचे संस्थापक आहेत. मी सचिन सरांना विनंती करते की त्यांनी अक्षय सरांचे स्वागत करावे. धन्यवाद सर. आजची मुलाखत घेण्यासाठी द पोस्टमन मीडिया हाऊसमधून कंटेंट डायरेक्टर आणि क्रिएटिव्ह हेड सर्वेश देशपांडे सर उपस्थित आहेत. मी सचिन सरांना विनंती करते की त्यांनी सर्वेश सरांचे स्वागत करावे. धन्यवाद सर. मी पुढील मुलाखतीचे सूत्रे सर्वेश सरांकडे सुपूर्त करते व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी समोर स्थानापन्न व्हावे. नमस्कार. उद्यमी संवादच्या 7व्या कार्यक्रमामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपली तर ओळख आहेच, आपली भेट होत असते एक दर 1.5-2 महिन्याला. मध्ये भेट लांबली पण आज पुन्हा फायनली भेट झाली आहे. तुम्ही हा कार्यक्रम लाईव्ह बघताय आणि यूट्यूबवर हा कार्यक्रम द पोस्टमन चॅनलवर दिसतोय. डिक्की नेक्स्ट जेन लघु उद्योग भारती आणि MES सिनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमान इतका छान कार्यक्रम घेतला जातो जिथे मोठमोठे उद्योजक तुमच्या भेटीला येतात. तर आज या सोन्यासारख्या कार्यक्रमात, सोन्यासारख्या कॉलेजमध्ये, सोन्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी खरं सोनं विकणारा मराठी माणूस आज आलाय. त्यांचं एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. सौरभ गाडगीळ सर हा पुण्याचा आपला मराठमोळा आणि आपल्या सगळ्या हक्काचा लोकांचा असा ब्रँड आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना खूप अभिमान आहे सर की इतका एक मराठी माणूस जागतिक लेवलला भारताच्या बाहेर जाऊन आज सोन्यासारखा एक महत्त्वाचा घटक जो असतो आयुष्यात आपल्या तो विकतोय आणि खूप रिस्पॉन्स मिळतोय. इथे किती लोक असे आहेत की ज्यांच्या आईला सोनं आवडत नाही? सर हा तुमचा मार्केट कॅप्चर आहे. तुमच्या प्रोडक्टची व्हॅल्यू आहे. थँक्यू. असं कोणीच नसेल ना इकडे सोन्याची ज्याला आवड नाही आहे, पुढे मागे जाऊन इन्व्हेस्टमेंट तरी त्याला करायचीच असेल. तर इतकं मोठं प्रोडक्ट आहे आणि इतकं मोठं मार्केट आहे सर. तुमच्या लिंक्डइनवर वाचताना मी वाचलं की तुम्ही चेस प्लेअर होतात आणि खूप चांगल्या लेवलला जाऊन तुम्ही चेस खेळत होतात.
तर कधी पण 30 पावलं पुढचा विचार करा, 30 स्टेप पुढचा विचार करा असं त्यामध्ये लिहिलं होतं. आणि मग निर्णय घ्या आणि मग तो यशस्वी करण्यासाठी पूर्ण झोकून द्या. तुमच्यासाठी 30 स्टेप पुढे असणं म्हणजे काय आहे, आणि जेव्हा तुमच्या हातात हा व्यवसाय आला तेव्हा तुम्ही कशा त्या तुमच्या विचारांची अंमलबजावणी केली? नमस्कार सगळ्यांना. सगळ्यांना पहिलं स्वागत करतो. आय थिंक हा एका चांगल्या कार्यक्रमाला आपण जमलो आहोत. आणि उद्योजकता, ऑन्टरप्रेनरशिप हे आपण विषय खूप वेळा वाचतो, विषय खूप वेळा ऐकतो. आणि मी कॉलेजमध्ये असताना मला असं खूप वाटायचं की पुस्तकं वाचायला पाहिजेत आणि लोकांना भेटायला पाहिजे. आणि हा जो वेळ आहे कॉलेजचा, म्हणजे हा आता ज्याच्या मुलं आहेत त्यात चुका करायला आत्ता खूप संधी असते. कारण आपण आता गोष्टी ट्राय करू शकतो, चुकू शकतो, त्यातनं शिकू शकतो. जेव्हा तुम्ही रिअल लाईफमध्ये एंटर करता आणि जेव्हा तुम्ही व्यवसाय करायला लागता तेव्हा चुका खूप महागात पडू शकतात. याचा अर्थ असा नाही की चुका होत नाहीत. आपले निर्णय काही बरोबर असतात, काही नसतात, पण त्यातनं प्रत्येकाला शिकायला मिळतं. तू म्हणला की माझा व्यवसाय जर्नी जी चालू आली ती मी MBA करत असताना माझ्या हे वर्ष होतं 1999. मी MBAचं पहिला वर्ष फर्स्ट इयर माझं संपलं होतं. मी तेव्हा इंटर्नशिप केली RBIमध्ये. तेव्हा मी म्हणजे गोल्ड बँकिंग आणि गोल्ड मार्केट इंडिया त्यावेळेला फ्युचर मार्केट नव्हतं, तर त्या मी स्टडी करायला RBIमध्ये 3 महिने मी राहिलो त्या तिकडे. आणि त्याच्यातनं झाल्यावरती मी आलो. मी सांगितलं होतं सरांना त्यावेळेला की मला नोकरी बाहेर नाही करायची, मला बिझनेस करायचा आहे. आणि करत असताना मी डोक्यात त्या 2-3 महिने म्हटलं 30 स्टेप्स पुढला विचार करणं किंवा 30 मूव्ह पुढला विचार करणं असं हे म्हणण्यासाठी आहे. पण मला त्या डोक्यात एक कॉन्सेप्ट क्लिअर होते की मी ज्या दुकानात बिझनेस जॉईन केला तेव्हा आमची एक पेढी होती लक्ष्मी रोडला. आणि ती पेढी आम्ही सकाळी आजोबा बाबा हे उघडायचे, दुपारी ती पेढी बंद व्हायची, परत 4 वाजता चालू, 8 वाजता बंद. आणि त्यावेळेला असं कॉन्सेप्ट होती की दुकानात सकाळी जो मालक किल्ली घेऊन जातो, दुकान उघडतो, गल्ल्यावर बसतो, स्वतः खरेदी करतो, स्वतः विक्री करतो. आणि माझ्या डोक्यात हे होतं की आपण शिकल्यामुळे एक होतं की हे पीपल डिपेंडन्सी जायला पाहिजे, प्रोसेस यायला पाहिजे आणि हा बिझनेस म्हणून बघायला पाहिजे. कारण आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की नेहमी म्हणतात कॉलेजमध्ये मॅनेजमेंटमध्ये की एनी वन स्टोअर इन रिटेल इज हॉबी. आणि जेव्हा आपण बिझनेस म्हणून बघतो त्या ॲक्च्युली मल्टिपल स्टोअर इट शुड बी. त्या मॅनेजमेंट आपण जे शिकतो इकडे का आपण ज्या गोष्टी ऐकतो त्या गोष्टी त्यात फॉलो व्हायला पाहिजे. तर माझ्या डोक्यात हे होतायला होतं की जेव्हा मी बिझनेस एंट्री केली तेव्हा आमचं एक शोरूम होतं लक्ष्मी रोडला. आणि त्या वर्षी आमचा टर्नओव्हर होता 20 कोटी, जो आत्ता मार्चला आमचा टर्नओव्हर झाला 7,000 कोटी आणि 50 शोरूम. तर ही जर्नी माझी गेल्या 20 वर्षातली आहे. पण म्हणजे हे करताना मला डोक्यात ते क्लिअर होतं, हे मला एवढं होईल का माहिती नव्हतं, पण एक डोक्यात होतं की आपण गेल्यावरती जे आपण शिकलोय त्याचा आपण उपयोग तरी करायला पाहिजे. जे आधी घडत होतं तेच नुसतं आपण फॉलो करत बसलो असतो तर आपण त्यांच्यासारखं राहिलो असतो. बरोबर. त्यामुळे मी इथे सगळ्यांना एवढं सांगेन की तुम्हाला जे काय वाटतं आहे, तुमची जे काय इच्छा आहे ती इच्छा, तुम्ही बिझनेसमॅन असाल तर तुमच्या घरच्या लोकांशी बोला, फॉलो युअर पॅशन. नुसतं जुने आपले आई वडील सांगतायत किंवा आपले मागची पिढी सांगते म्हणून त्या गोष्टी फॉलो करू नका. आपण त्या गोष्टी समजून घ्या आणि इफ यू बिलीव्ह इट इज राईट मग ते फॉलो करा. तुम्हाला वाटलं तर काहीतरी बदल करायला पाहिजे तर तो बदल, कारण आजच्या जनरेशनला गोष्टी वेगळ्या हव्या असतात. मी नाही म्हणतो की ट्रेडिशन ही आपण जपायला पाहिजे, पण ती ट्रेडिशन ऑल्सो शुड बी मॉडर्नली रेलेव्हेंट. आपण काही ती गोष्टी करत बसतो त्या लोकांना नकोच आहेत. तर त्या गोष्टींना किती एक्झाम्पल आले अशी. कोडॅक जी फिल्म कंपनी जगात सगळ्यात मोठी होती, बरोबर, ते बँकरप्ट झाले. नोकिया, स्मार्टफोन ते नाही ओळखू शकले. त्यामुळे ही नवीन जनरेशन आणि नवीन कन्झ्युमर आणि हा नवीन कन्झम्पशन पॅटर्न खूप वेगळा आहे. त्याला ओळखून आपण जर का आपला व्यवसाय करू शकलो तर आय थिंक सक्सेस प्रत्येकाला मिळू शकतं. त्या रिस्क आहे पण त्यात तेवढंच मोठे रिवॉर्ड पण आहेत. तुम्ही नवीन जनरेशनच्या डिमांड्स ओळखण्यासाठी स्वतः कसं अपडेटेड राहायचा प्रयत्न करता, म्हणजे काय काय तुमच्या ॲक्टिव्हिटीज? खूप गोष्टी करतो मी. म्हणजे मला वाचन हे तर सगळ्यात महत्त्वाचं असतं, गोष्टी बघणं, गोष्टी वाचणं. पण त्यापेक्षा मला असती त्या लोकांशी बोलणं. मी खूप वेळा आता माझ्या मुलांच्या मित्रांशी बोलतो, त्यांच्याशी बोलतो की त्यांचं थिंकिंग काय आहे, त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत, त्या जनरेशनला गोष्टी पुढे काय आवडणार आहेत, त्यांच्या ट्रेंड्स काय आहेत. कारण शेवटी आपण नेहमी म्हणतो यू शुड केटर टू अ यंग मार्केट, नॉट टू अ डाईंग मार्केट. आपण आपला विचार केला आपल्या हरकत तर तो विचार उद्या कदाचित त्या लोकांचा विचार पटणारच नाही आणि ते मूव्ह हवे. म्हणजे आता उदाहरणार्थ भाव वाढत आहेत आणि सोन्यामध्ये लोकांचं बजेटचा प्रश्न येऊ शकतो.
तर आता आम्ही 18 कॅरेट मंगळसूत्र तयार केली. आता 18 कॅरेट करण्यामध्ये तरुण म्हणजे आपण बघितलं गृहिणींमध्ये त्याला जास्ती हे नाही, कारण सोनं आता 22 कॅरेटचं 18 कॅरेट कसं, पण यंगस्टर्स घ्यायला लागलेत ते, कारण ते म्हणतात प्रॅक्टिकल विचार करतात ते सोनंच आहे. बरोबर. तुम्ही सांगून देता 18 कॅरेट म्हणून, त्या भाव कमी देता आहे, माझे 30% बजेट कमी होत आहे, तर मी घेऊ शकते. त्यामुळे अशा गोष्टी करायला पाहिजे आपण तिथं रेलेव्हंट आजच्या गरजेसाठी. ज्या गोष्टी तुम्ही सिल्वर ज्वेलरी, आता 10 वर्षापूर्वी लोक सिल्वर ज्वेलरी वापरायचेच नाहीत काही, पण आता तो एक मोठा क्लास आहे की ज्यांना सिल्वर ज्वेलरी आवडते, मग ती आपण करायला पाहिजे त्यांच्यासाठी. तर मला वाटतं बरोबर चूक काही नाही याच्यामध्ये, पण ह्याच्यात तुम्हाला ओळखणं गरजेचं आहे आणि त्यावेळी तुम्हाला मार्केटमध्ये असणं गरजेचं आहे. आणि ते हे म्हणतात की आपण नेहमी समजायला पाहिजे की आपल्याला माहिती नाही आहे काय, आपण लोकांना शिकायला पाहिजे, लोकांकडनं ऐकायला पाहिजे. जेव्हा आपलं वाटतं आपलं सगळं या माहिती आहे, तेव्हा आपण नेहमी लेसने मागे राहतो. तुमची व्यवसायाची मुहूर्तमेढ दाजी काकांनी रोवली. छोटं रोपटं लावलेलं एका दुकानाचं, ज्या दुकानात सगळी फॅमिली बसायची, आज 50 दुकानं झालीत वर्ल्ड वाईड. जेव्हा तुम्ही एंटर झालात व्यवसायामध्ये, तर त्यांच्याकडून टेक ओव्हर करतानाचा सिमलेसली झालं की थोडासा संघर्ष होता? कारण एक जुनी पिढी असते की ठेविले अनंती तैसाची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तर वाढवायचा होता व्यवसाय, तेव्हा तुमचे इनपुट्स होते की त्यांचीच इच्छा होती आणि मग तुम्ही ते हातात घेतलं? म्हणजे टचवूड पण एकदम सिमलेस झालं आणि त्याचा अशी सिस्टीम त्याला होती की म्हणजे मी त्यावेळेला ज्या व्यवसायात आलो त्या मी त्यांना म्हणलो की आपण एक स्वॉट अनालिसिस करू. त्या त्यांना स्वॉटचा कोणा अर्थ माहिती नव्हता काही, तर मी त्याला म्हणजे मुंबईमध्ये एक MBA प्रोफेसर होते गोडबोले म्हणून, तर त्यांना म्हटलं की आपण एक स्वॉट करू शकतो का याच्यात. त्याच्यात त्यांना सगळ्यांना स्ट्रेंथ तर माहिती होत्या, पण विकनेस आपले काय आहेत आणि थ्रेट्स काय आहेत हे समोर त्यांच्या आलं. तर मी त्यांना त्यांना मी त्या डेमॉन्स्ट्रेट केलं की आपण जर का नाही वाढलो तर उद्या पुणे एवढं वाढलं आहे की उद्या पुणे आपल्याला पुण्याला लोक आपल्याला विसरतील, बरोबर. उद्या आपण लोकांपर्यंत पोचू शकणार नाही होत. मग त्याच्यातनं एक त्यांना पटलं की अजून एक शाखा करायला पाहिजे. मग आम्ही 2001 साली पहिली म्हणजे ब्रांच चालू केली पौर रोडला. मग ती चालवायची कशी, मग त्याला प्रोसेस काय असायला पाहिजे त्याच्यावर अभ्यास केला. त्यांना ते डेमॉन्स्ट्रेट करून दाखवलं किंवा आपण असे रिपोर्ट्स करूया, आपण तिथे स्वतः जाऊ शकत नाही, मग आपण ते माणूस कोण घेऊ शकतो का. मग आमच्या ओळखीतल्या कारागिराच्या मुलाला मी त्याला ट्रेन केलं. मग त्याला 6 महिने आमच्या दुकानामध्ये इथे ऑन द जॉब ट्रेनिंग दिलं. त्यामुळे मी दोन्ही गोष्टी केल्या की एक म्हणजे त्यांना मॅनेजमेंटची त्यांना थिअरी ही त्यांना समोर डेमॉन्स्ट्रेट केली आणि त्यासमोर प्रॅक्टिकल त्यांना मी दाखवले द पाच की या गोष्टी कशा करू शकतो आपण. त्यामुळे असं कधी कॉन्फ्लिक्ट झाली नाही काही. आणि जेव्हा एक दुकान होऊन ते दुकान व्यवस्थित झालं मॅनेज आणि चाललं व्यवस्थित, मग त्याच्यानंतर जर्नी म्हणजे पहिलं पाऊल अवघड असतं. बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही चालायला लागलात पुढे की मग प्रवास पुढे होतो, कारण त्यांना विश्वास असतो तुमच्यामध्ये आणि मग पुढे तुम्ही त्याच गोष्टी रेप्लिकेट करत जाता डिफरंट लेवल. बरोबर. ते आत्ता जो पहिल्या पावलाचा विषय काढला तुम्ही, तर काय काय सुरुवातीच्या काळातले चॅलेंजेस होते PNGंना ग्रो करण्यासाठी? काय काय नवीन मार्केटमध्ये तुम्ही जेव्हा उतरलात तर अडचणी आल्या आणि त्याच्यावर सोल्युशन काढण्यासाठी काय काय केलं? एक चॅलेंजेस प्रत्येक स्टेजला असतात. चॅलेंजेस आजही असतात, चॅलेंज त्यावेळेला असतात. मी हे म्हणतो की जसं तू आता गल्ली क्रिकेट खेळतोयस त्या पण तुला चॅलेंज असतो आणि तू IPL खेळताना चॅलेंज तेच आहेत. त्यामुळे चॅलेंजेस प्रत्येक लेवलला असतात. आपल्याला कळायला पाहिजे की मला हा बिझनेसमध्ये आता काय पुढे करायचं आहे. माझ्यासमोर आता आपण एखादा व्यवसाय काढला तर आपल्यासमोर पैसे हा चॅलेंज असतो, चांगली लोक चॅलेंज असतो, प्रॉडक्टचा चॅलेंज असतो, त्यानंतर हे मार्केट हे विकायचं कुठे हा चॅलेंज असतो. तर प्रत्येक चॅलेंज आपण आयडेंटिफाय करायला पाहिजे की ही एक चॅलेंज आहे, पण त्यावर एक ती ऑपॉर्च्युनिटी पण आहे. बरोबर. कारण प्रत्येक चॅलेंज एक ऑपॉर्च्युनिटी आहे. असं काहीच होत नाही की आपल्याला की फक्त तिकडे चॅलेंजिंग आहे ते. तर जे चॅलेंजिंग का आहे, कारण ते फार लोक जात नाही तिकडे काही. जेव्हा आम्ही दुकान काढलं US ला ते चॅलेंजिंग होतं, पण ती मोठी ऑपॉर्च्युनिटी होती, कारण त्याचे कोणीच इंडियन त्यामुळे कोणीच महाराष्ट्रीयन ब्रँड नव्हता तिकडे त्यावेळेला. बरोबर. सो आय थिंक असा म्हणजे इव्हन आता बाहेर पडलो आपण कॉलेजमधनं जॉब मिळणार चॅलेंज असतो. म्हणजे मला की मला चांगला जॉब मिळायला पाहिजे. जॉब मिळाल्यावरती एक हातात एक जॉब आली ऑफर की आपण काय करतो, मला अजून 4 ऑफर हव्यात. मग त्याची माझी कंपनी कुठली हवी आहे, मला त्याच्यात माझं फील्ड काय आहे ते मला आवडेल की नाही. त्याच्यानंतर आपण डेव्हलप होत जातो किंवा बिझनेस चालू केला तर. आय थिंक चॅलेंजेस आणि ह्या गोष्टी कायम असणार आहेत आणि त्या कधीच जाणार नाही आयुष्यातलं. तुम्ही किती मोठे असाल तरी चॅलेंज प्रत्येक लेवलला वेगळे असतात. आणि मला हे वाटतं की जे आपण छोटे असतो ते चॅलेंज छोटे असतात, ज्या मोठं असतं चॅलेंज मोठे असतात. कारण तेवढी आपली ताकद वाढते तेवढे ते चॅलेंज हँडल करायची. पण आय थिंक त्या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं माइंडसेट. म्हणजे चॅलेंजेस हँडल करणं, डिफिकल्टीज हँडल करणं, सक्सेस फेलियर हे सगळं माइंडसेटवरती आहे. तुमचं माइंडसेट स्ट्रॉंग असेल, तुमच्याकडे माइंडमध्ये क्लॅरिटी असेल की मला हे काय करायचं आहे, तर आय थिंक माणूस त्या गोष्टी नक्कीच करू शकतो. त्याला
म्हणजे कुठल्याही आपण ॲथलीट बघितला, कुठल्याच बघितलं, तो गरिबीतनं आला आहे, कुठनं आला आहे, पेक्षा महत्त्वाचं काय आहे की तो माइंडसेट त्याचा. कारण त्यामध्ये जिद्द होती, एक विजन होती की मला ह्या गोष्टी करायच्या आहेत. किंवा मी बिझनेस चालू केला तर मला डोक्यात हे होतं, मी एंटर केल्यावरती की मला हा बिझनेस असा नाही करायचा. म्हणजे त्यावेळेला 150 वर्ष आम्ही बिझनेस असाच केला होता. अच्छा. कारण म्हणजे मला लोक म्हणतात की तुला सगळं हातात मिळालं, म्हटलं मला हातात काहीच नव्हतं. म्हणजे कारण तेव्हा गुडविल होतं, तेव्हा आराम होता, गरज काही नव्हती. मी काही नसतं केलं तरी सगळं व्यवस्थित चालूच होतं. पण मला एक दुकानदार म्हणून त्या राहायचं नव्हतं. बरोबर. मला त्यातनं एक वेगळं त्यातनं बिझनेस चेन तयार करायची होती. आणि तसं मी सगळ्यांना सांगतो की तुम्ही तुमचं शिक्षण झाल्यावरती तुम्ही जर रिअल लाईफमध्ये जाल तर स्वतः काही विजन ठेवा आणि एक एम ठेवा की तुम्हाला पुढे काय करायचं आहे. तर फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योरचं हेच म्हणणं असतं. तुमच्याकडे बघून अनेक जण म्हणत असतील यांना काय हातात मिळालं किंवा यांचं तर होतंच, आता तेच पुढे चालवत आहेत. तर तुमच्या लेवलला काय काय वेगळ्या अडचणी असतात? सेकंड जनरेशन हातात कोणाला काहीच मिळत नाही. अच्छा. म्हणजे असं म्हणू शकतं की चांगला कॉलेजमध्ये मला ग्रॅज्युएट तो त्याला काय कॉलेज चांगलं होतं तर तिकडे जॉब मिळाला असंही म्हणू शकतात लोक. त्यामुळे हे म्हणण्यापेक्षा आपण स्वतःला बघायला पाहिजे की प्रत्येकाला चॅलेंज येणार आहेत. प्रत्येकाला एक समोर एक विजन, त्याचं मिशन म्हणजे हाऊ टू अचीव दॅट विजन आणि त्याच्यात येणाऱ्या अडचणी आणि त्याच्यावरती आपण कसं आपण त्याच्यावरती स्ट्रॅटेजी तयार करणार हे महत्त्वाचं आहे. आत्ता विचार केला तरी आता जेव्हा आपण एक ऑन्टरप्रेनर असतो तेव्हा आपण बऱ्याच गोष्टी स्वतः करतो. एका लेवलनंतर आपण जातो टुवर्ड मॅनेजमेंट. आता आमच्याकडे 3000 लोक आहेत. सो आता मला गोष्टी काय करायला लागतात की हॅव टू एन्श्योर की सगळं कामच हे व्यवस्थित करून होत आहेत. प्रत्येक डिपार्टमेंटला एक डिपार्टमेंट हेड आहेत, त्यांच्याबरोबर बसून बाबा ही कामं चालू होत आहेत की नाही, आपला ॲन्युअल प्लॅन तयार करणं, त्याला रिव्ह्यूज घेणं, या गोष्टी बघणं. त्यामुळे आपण जेव्हा एक विचार करतो की जेव्हा आपण जेव्हा ग्राउंड लेवलला असतो तेव्हा आपण ॲक्च्युली म्हणजे क्रिकेटचा विचार केला आपण त्या बॅटिंग बॉलिंग करत असतो. आता आपण कोच म्हणून वरती बघतोय तेव्हा आता आपण त्या गोष्टी चालू आहेत व्यवस्थित आणि आपण त्या नवीन डायरेक्शन देतो. माझं काम आता असणार आहे की नवीन मार्केट शोधणं, अजून काय पुढे करू शकतो, रिसर्च बघणं, नेटवर्किंग करणं. त्यामुळे प्रत्येक लेवलला तुम्हाला वेगळ्या गोष्टी टू कीप ऑन अपग्रेडिंग. आणि आपण ते काम त्या लेवलला नाही करू शकलो तरी ते काम नीट होणार नाही करू. उद्या मी दुकानात जाऊन उद्या मी सेल्समनशिप चालू केली करायला, उद्या मला त्यांनी बाकी कामं हातील करायची आहे. त्या प्रत्येकाला हे करायला पाहिजे की आपला टाईम आपला लिमिटेड आपल्याकडे आहे, तो टाईम कसा वापरायचा आणि आपल्या टाईमचा राईट उपयोग काय होणार आहे. कारण जेव्हा आपण मोठे होतो की तुम्ही आता सगळे यंग आहे पण झाल्यावरती तुम्हाला उद्या फॅमिली होणार आहे, तर यू कॅन बॅलन्स फॅमिली लाईफ तुमचं वर्क लाईफ. तुम्हाला त्यामध्ये वर्कमध्ये तुमची त्यातनं अपेक्षा काय आहे धंद्याची किंवा तुमच्या नोकरीची आणि तुम्हाला स्वतःकडनं अपेक्षा काय आहे. आय थिंक प्रत्येकाची वेगळी कपॅसिटी असते आणि असं राईट अँड रॉंग काही नाही आहे. पण त्या वाटतं त्यावरती आपण स्वतः बघायला पाहिजे की आपल्यासाठी चांगलं काय आहे आणि हे चांगलं आहे का बिझनेससाठी आपल्या. तो ऑब्जेक्टिव्ह मी नाही विचार करतो मी जे गोष्टी करतो इज इट गुड फॉर बिझनेस. तुम्ही आत्ता जरी व्यावसायिक म्हणून ओळख असते तरी आत्ता तुम्ही उल्लेख पण केला आणि मला मगाशीच समजलं की तुम्ही RBI मध्ये जॉबही केलेला आहे. जॉब नव्हता केला, इंटर्नशिप काय पण म्हणजे कुठेतरी तुम्ही एक रुटीन लाईफ जे असतं काम, कारण अनेक इथे कोणाकोणाला इथे एंटरप्रेनर व्हायचं आहे अशी इच्छा असणारे किती जण आहेत व्यवसाय करायचे. खूप जण असे असतील सर यामध्ये की ज्यांना सुरुवातीचा काही काळ नोकरी करायची आणि मग व्यवसायामध्ये यायचे. तर ज्यांचं ठरलं आहे की सुरुवातीचा व्यवसाय नोकरी करू, कॉर्पस जमा करू आणि मग व्यवसाय करू, अशा लोकांनी नोकरीतून काय काय घेतलं पाहिजे की जे व्यवसायासाठी खूप कामाच्या गोष्टी आहेत. की आत्ता काळ असा आहे ना की ज्याला स्टार्टअपचं एज आता एवढं आहे, त्यामुळे आता असं काही नाही की नोकरी करायलाच पाहिजे. ओके. आजच्या काळात कॅपिटलला काही इश्यू नाही आहे. चांगली आयडिया असेल, त्या आयडियाला एक चांगलं तुम्ही मार्केट क्रिएट करू शकणार असाल तर आय थिंक ऑपॉर्च्युनिटी आत्ता अनलिमिटेड आहे, नॉलेज अनलिमिटेड आहे. मग मी उदाहरणार्थ मी जेव्हा चेस खेळायचो त्यावेळेस फिजिकल पुस्तकं होती, तेव्हा ती पुस्तकं मग फॉरेनला मिळायची, मग ती इथे आणायची, ती झेरॉक्स कॉपी करून घ्यायच्या याच्या. आता सगळं डिजिटली सगळं फ्री आहे, सगळं अवेलेबल आहे. असं प्रत्येक फील्डमध्ये बघितलं आपण तर खूप गोष्टी नॉलेज अवेलेबल आहे. त्यामुळे जॉब करायलाच पाहिजे नंतर नोकरी करा असं मला वाटतं काही गरज पण नाही आहे. आपली प्रत्येकाची आवड निवड काय आहे, कुठल्या क्षेत्रात नोकरी त्यांना एंटर करायचं आहे. आता सगळे नुसतं ट्रेंड आहे म्हणून ते करायला नाही पाहिजे. त्यात स्वतःला आवड आहे की नाही, कारण मला वाटतं आपण जे काय करू नोकरी बिझनेस तिथे पॅशन खूप महत्त्वाची आहे. आपल्याला त्यातनं आवडत नसेल, आपल्याला त्यातनं नसेल मी एक्साइटमेंट, तर ते काम आपण कधीच चांगलं करू शकत नाही. त्यामुळे मला वाटतं ह्या सगळ्यांना मी एवढंच सांगेन की सगळ्या स्टुडंटना की तुम्ही स्वतः बघा तुम्हाला काय करायचं आहे.
तुम्हाला कशाने एक्साइटमेंट मिळते, तुम्हाला कशाने ड्राईव्ह मिळते, तुमची पॅशन जर कशामध्ये आहे. कोणाला सेल्स आवडतं, कोणाला मार्केटिंग आवडतं, कोणाला टेक्नॉलॉजी आवडेल, कोणाला कन्सल्टिंग आवडेल, वेगळ्या क्षेत्रात आहे. आणि मला वाटतं आजच्या काळात ऑपॉर्च्युनिटी अनलिमिटेड आहे. म्हणजे नीड आपण क्रिएट करायला पाहिजे. लोकांकडे पैसा आहे, वर्ल्ड आज एक इव्हॉल्व मार्केट आहे. टेक्नॉलॉजीमुळे आता बाउंड्रीज काय उरलेल्या नाही आहेत. फक्त त्याला जे आपण करू त्याला एक मार्केट असायला पाहिजे आणि आपली त्यामध्ये आवड असायला पाहिजे. हे दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ओके, थोडंसं PNG ब्रँडच्या संदर्भात बोलू आपण. ब्रँड ॲम्बॅसिडर तुमचे फार भारतातले कमाल चेहरे आहेत. एक माधुरी दीक्षित, धगधग, सलमान खान. तर कसा होता त्यांच्यासोबतचा असोसिएशनचा अनुभव? आणि ब्रँड जेव्हा एखादा ब्रँड ॲम्बॅसिडर निवडतो तेव्हा स्पेशली ज्वेलरी ब्रँड काय काय बघतो त्या व्यक्ती? फक्त पॉप्युलॅरिटी बघून केलं जातं की अजून त्याच्या मागचा व्यवसायाचा विचार काय असतो? ब्रँड अँबॅसिडरने नेहमी कुठल्या व्यवसायासाठी दोन गोष्टी करतात. एक म्हणजे त्याचं नाव ते ब्रँड अँबॅसिडर, त्यामुळे तो ब्रँड अनेक लोकांसमोर, जे तुमच्या ब्रँडचे कन्झ्युमर नसतात त्यासमोर तो ब्रँड लोकांना दिसतो. त्यामुळे एक होतं की तुमच्यासमोर तो ब्रँड तुमचा अनेक पटीने लोकांसमोर जातो. दुसरं होतं की त्यामुळे उत्सुकता होते की आपण जाऊन बघावं, ह्यांचं प्रॉडक्ट घ्यावं, किंवा आमच्या केसमध्ये चला जाऊन एक दुकान बघावं तरी काय आहे ते. पण ब्रँड अँबॅसिडर फक्त तेवढंच काम करू शकतात. शेवटी व्यवसाय हा तुम्हालाच करायला लागतो. ते तर दुकानात आल्यावरती तर गिराईकला सोनं घ्यायला तुमच्या डिझाईन चांगली हवी, तुमच्याकडे सर्व्हिस चांगली हवी, तरच ते घेणार तुमच्याकडनं. त्यामुळे ते एक पहिलं समजायला पाहिजे की ब्रँड अँबॅसिडर जादू करू शकत नाही. ते फक्त तुमच्या ब्रँडचं ॲम्प्लिफिकेशन करतात. आता ब्रँड अँबॅसिडर घेताना आपण गोष्टी काय बघावं, तर आपल्या ब्रँडच्या व्हॅल्यूज आणि त्या ब्रँड अँबॅसिडरच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्याचा जो ऑडियन्स आहे हा लिंक आहे का. जसं आम्ही जेव्हा माधुरी दीक्षितला घेतलं तेव्हा आमचं त्यातलं ऑब्जेक्टिव्ह होतं की एक एव्हरग्रीन क्लासिक, की PNG हा एक एव्हरग्रीन ब्रँड आहे, टाईमलेस ब्रँड आहे आणि अशी माधुरी दीक्षित आहे. त्यामुळे त्याच्याबरोबर तिचा असलेला जो ऑडियन्स आहे, जो महिला वर्ग आहे, तो सगळा PNGचे ग्राहक आहे. त्यामुळे ती दागिने घातल्यावरती लोकांमध्ये एक उत्सुकता आहे, लोकांना एक आकर्षण होईल की असे दागिने आपल्याला घालायचे. सलमान खानला आम्ही जेव्हा दुबईला चालू करत असताना मी त्याला घेतलं, कारण त्याचा तिथे रीच खूप मोठा होता. आणि त्या दोन गोष्टी होत्या की इथं तुम्ही खूप जाहिराती करा किंवा एक सलमानला घ्या आणि तुम्ही बाकी जाहिराती करूच नका काही. त्यामुळे वाटतं की ब्रँड अँबॅसिडर घेताना त्याचा विचार करायला पाहिजे, कारण ते एक डबल एज स्वॉर्ड आहे. जर उपयोग नाही चांगला तुम्ही करून घेतलात तर ते पैसे नुसते तुमचे जातील त्यावर. कारण तो जादू करू शकत नाही, जादू कधी. तर तुम्हाला त्याचं स्ट्रॅटेजी हवी की तुम्हाला त्याचा वापर कसा करायचा आहे. कारण शेवटी ते एक प्रॉडक्ट आहे, तुम्ही ते यूज कसा करून घेऊ शकता तुम्हाला बघायला पाहिजे. अल्टिमेटली तुमच्या प्रॉडक्टमध्ये दम असेल तर लोक पुन्हा येतील. शेवटी प्रॉडक्ट स्ट्रॉंग असायलाच पाहिजे. कुठल्या पण प्रॉडक्टची एक डेमोग्राफिक व्हॅल्यू असते. म्हणजे भारतामध्ये सोनं जेवढं इमोशनल कनेक्ट आहे आपलं त्याच्याशी, तेवढं बाहेरच्या देशातच असेल असं. तरी तुम्ही बाहेरच्या देशामध्ये आता तुमचा प्रेझेन्स आहे. तर कसे बदलले ते पॅरामीटर्स? भारतामध्ये एकदमच जो आवडीचा जी वस्तू आहे, तसं अमेरिकेचे लोक सोन्याकडे कसं बघतात? स्टेटस सिम्बल म्हणून बघतात की काय? परदेशातल्या दोन प्रकारचे लोक आहेत. म्हणजे एक म्हणजे आपण त्या देशातले लोकल सिटीजन म्हणतो किंवा लोकल्स म्हणतो, म्हणजे जे अमेरिकन आहेत ते. आणि तिथे राहणारे आपली लोक आहेत. आता जवळजवळ म्हणजे अमेरिकेमध्ये मला वाटतं की आफ्टर अमेरिकन इंडियन हा सगळ्यात मोठा डायस्पोरा आहे. त्यामुळे प्रत्येक स्टेटमध्ये, प्रत्येक सिटीमध्ये इंडियन लोक आहेतच. आता ती लोक म्हणजे पूर्वीची लोक इंडियाला खूप वेळा यायची, त्यांचं इथे खरेदी करायची. पण गेले 10-15 वर्षामध्ये असं आलं आहे की कस्टममुळे सोनं आणणं अवघड होत चाललं आहे. ते आल्यावरती त्यांना इथे इंडियात मित्रांना भेटा, फॅमिलीला भेटा म्हणून त्यांना खरेदी करायची नसते. आणि त्यांची पुढली पिढी आता तिथेच झाली बॉर्न बॉटअप, त्यामुळे त्यांना तिथे दागिने खरेदी करायचे असतात. तो एक मोठा ऑलरेडी मार्केट तिथे आहे. त्यामुळे आम्ही या गोष्टी त्या इथे करतो, त्याच गोष्टी तिथे विकतो आम्ही. तर आमचं ऑब्जेक्टिव्ह इंडियन लोक जिथे आहेत तिथे आपल्या गोष्टी लोकांना पोहोचवणं होत्या. त्यामुळे आमची ज्वेलरी थोडीशी वेगळी तिकडे आहे की तिथे लोक वापरतात. तिथे फार हेवी वापरत नाहीत, कारण तिथे असे एवढे ओकेजन येत नाहीत. पण एक तुम्हाला सांगतो की तिकडल्या बायका जास्ती दागिने घालतात आपल्यापेक्षा, कारण तिथे प्रत्येक सण ते साजरा करतात, कारण ते राहतात दूर. त्यामुळे तिथे अगदी छोटी त्यांच्या घरी अगदी हळदी कुंकू असेल तरी त्या सगळ्या नटून सगळ्या तयार असतात. त्यामुळे तिथे मार्केट मोठं आहे. पण आपल्याला ते मार्केट आयडेंटिफाय करायला पाहिजे. आणि मला वाटतं आज इंडियाची जी पोझिशन आहे आणि आपण इंडियन लोक जे आहेत त्यांची बाईंग पॉवर बघितली तर जगात प्रत्येक कंट्रीमध्ये इंडियन्स आहेत. प्रत्येक कंट्रीमध्ये इंडियनकडे पैसा पण आहे. त्यामुळे असं आपण हे इंडियन मार्केट बघितलं तर ग्लोबल मार्केटच आहे. बरोबर. एक सोन्याचं दुकान जेव्हा आम्ही रस्त्यावरून बघतो तेव्हा एक उघडी तिजोरी दिसते ती, कारण इतकं
अख्खं सोनं आणि अगदी एकच दार असतं जायला. तर चोरीचे प्रकार वगैरे पण होतात. एक अमेरिकेच्या तुमच्या दुकानाची चोरी ती खूप गाजली, कारण त्याच्या खूप बातम्या झाल्या. तर तो किस्सा अनुभव कसा होता आणि अजून कधी PNGच्या दुकानावर ही वेळ आली होती कधी? आता अमेरिकेचे घडलं ना ते असं म्हणजे वन ऑफ अ काइंड म्हणता येईल आपल्यासाठी, पण अमेरिका लोकांना गोष्टी कायम तिथे घडतात. अच्छा. तो तिथे म्हणजे घड्याळांच्या दुकानांमध्ये, ब्रँडच्या दुकानांमध्ये अशा गाडी घालणं, कारण अमेरिकेच्या दुकानामध्ये भिंती नसतात, तिथे फक्त पुठ्ठ्यांचे मध्ये पार्टिशन असतात हो. आणि समोर ग्लास असते, त्यामुळे ते कधी कोणी तोडू शकतं. आपल्यासारखी तिथे अशी सिक्युरिटी नसते काही, आणि तिथे इतके वर्ष अमेरिकन सोसायटी वेगळी होती की जिथे चोऱ्या या असं होत नव्हत्या, कमी व्हायच्या, आणि तिथे पोलीस एन्फोर्समेंट खूप स्ट्रॉंग होती. आता बघितलं अमेरिकेमध्ये गेल्या 10 वर्षात तर गोष्टी खूप बदलल्या, त्यामुळे तिथे आता या गोष्टी व्हायला लागल्यात. पण एक आहे की तिथे तेवढाच इन्शुरन्स, तिथे तेवढाच रिॲक्टिव्ह पास करतात. एक आहे की तुमच्याकडे सगळं डॉक्युमेंटेशन पूर्ण असेल तर इन्शुरन्स तुम्हाला सगळे पैसे देतात, त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. आणि तसं आमच्या केसने आलं की चोरी झाली, पण कॅमेरे होते, फुटेज सगळं होतं, स्टॉक सगळ्या गोष्टी होत्या, आणि सगळं ते करून झालं. भारतात नाही झाला ना कधी? भारतात मला वाटतं असं कधी होत नाही, कारण भारतात आपला लॉ ऑर्डर मला वाटतं त्यापेक्षा खूप चांगली आहे. आपण म्हणतो की आपल्याकडे हे आहे, आणि दुकान असं आपल्याला बघायला नुसतं वाटतं, पण प्रत्येक काउंटर, त्या काउंटरवर प्रत्येक त्या ट्रेवरचे दागिने सगळं डॉक्युमेंटेड असतं, सगळं चेकिंग केलं जातं, प्रत्येका सेल्समध्ये ट्रेनिंग दिलं जातं. त्यामुळे असं व्यक्तीला बाहेर आलं वाटतं अरे एवढं सगळं आहे का, पण प्रत्येक मणी आणि मणी, तार आणि तारचा हिशोब दुकानात ठेवला जातो, त्याचा रोज डॉक्युमेंटेशन असतं, त्याचा रोज स्टॉक टॅली होतो. त्यामुळे असं होत नाही की आपल्याला काही मिळतच नाही, काय होत नाही. आता धंदा म्हटलं की चोऱ्या ह्या कधी गोष्टी होऊ शकतात, कधीतरी कोण एका गिरायकाने कधी एका गोष्टी घेतलं की आपल्याकडनं एका गोष्टी हरवतात, या गोष्टी होऊ शकतात. पण तो म्हणजे इट्स अ रेग्युलर पार्ट ऑफ बिझनेस, की आपण म्हणतो थेफ्ट अँड पिल्फरेज, हा रेग्युलर पार्ट आहे. असं मेजर काही होत नाही, कारण त्यामागे सिस्टीम्स आहे, त्यामागे प्रत्येकाला टॅग आहे, प्रत्येक लेबल स्कॅन करता येतं, स्टॉक घेतला जातो, प्रत्येका जबाबदारी वाटलेली आहे. त्यामुळे ती एक पूर्ण प्रोसेस आहे. दिसताना दिसतं की अरे एवढं आहे, पण ते ब्रेकडाऊन केलं की प्रत्येकाला माहिती आहे की मला घरी यायच्या आधी काय टॅली करून घरी जायचं आहे. आम्हाला ऐकायला फार भारी वाटतं की यांचा अमेरिकेत पण व्यवसाय आहे. तर म्हणजे प्रशासनिक लेवलला भारतात व्यवसाय करणं सोपं आहे की अमेरिकेत व्यवसाय करणं सोपं आहे? कारण कायम बिझनेस म्हटल्यानंतर अमेरिकेकडे बघितलं जातं स्टॉलवर्ड म्हणून. पण असं काही नाही. बिझनेस करण्याला तुम्हाला त्या देशाची, तुम्हाला तिकडची जी व्यवस्था आहे, म्हणजे एक म्हणजे तिकडली मॅनेजमेंट स्टाईल, तिकडला लिगल कंप्लायन्स जो असतो तो, आणि तिकडला बाईंग पॅटर्न हे तुम्हाला कळायला पाहिजे. आता आपण इंडियन कंपन्यामुळे आपल्याला नेहमी वाटतं की आपलं इथे बिझनेस सोपं आहे, पण आपला बेस इकडचा आहे. बरोबर. त्यामुळे असं तुला विचार केला तर आता US कंपनी ही इंडियन सबसिडरी, सो US त्याला काय बघतं की ही इंडियन कंपनीवर बघतं. सो आता तिथे आम्हाला गेल्यावरती आम्हाला बघितलं आता ते इंडियन कंपनी म्हणून, सो तो एक फरक पडतो. पण व्यवसाय करा म्हणतात आपल्याला तसं काहीच होत नाही, कारण तिथं तुम्ही तिकडल्या गोष्टी तुम्ही त्यानुसार करता, इकडल्या करता, पण बेस इंडिया असल्यामुळे आपण त्याला फंडिंग इंडियातलंच करतो, आपण त्याला ज्वेलरी इंडियातलं पाठवतो. सो शेवटी सपोर्ट इंडियातच आहे त्याचा. पण मला वाटतं की असे अनेक लोक आहेत की ज्यांनी तिकडे जाऊन कंपन्या चालू केलेल्या आहेत, तिथे जाऊन त्यांनी व्यवसाय केला आणि ते चांगलं करत आहेत. तर त्यासाठी तुम्हाला तिकडच्या गोष्टी तुम्हाला समजायला पाहिजे. शेवटी बिझनेस करणं हे म्हणजे काय की तुमच्याकडे प्रोडक्ट असायला पाहिजे आणि तुम्ही मार्केट तुमच्याकडे हवं ते मार्केट तुमच्या US असेल मोठं, आणि तुमच्याकडे प्रॉडक्ट पण तिकडे तुम्ही करू शकता अवेलेबल, तर ती व्यवसाय तुम्ही तिथेही करू शकता. आता आमचा व्हॉल्यूम बघितला तर USचा व्हॉल्यूम आमच्या 2-3% फक्त आहे टोटल व्हॉल्यूमच्या. त्यामुळे US आमच्यासाठी अजून मार्केट छोटं आहे. दाजी काका गाडगिळांकडे सगळ्याच भारत आणि अनेक लोक एक इन्स्पिरेशन म्हणून बघतात. तुमच्यासाठी ते इन्स्पिरेशन पण असतील, प्लस तुमचे आजोबा पण होते. तर कुठल्या अशा गोष्टीत की दाजी काकांच्या तुम्ही अजून शिकायचा प्रयत्न करताय, किंवा आजही असं वाटतं की इथे दाजी काका असते तर या सिच्युएशनला त्यांनी काय रिॲक्ट केलं असतं, काय काय शिकलात तुम्ही? मला वाटतं दाजी आता माझ्या आयुष्यात म्हणजे खऱ्या अर्थाने एक खरंच ब्लेसिंग म्हणून होते, कारण जवळजवळ म्हणजे ते वयाच्या 99 वर्षापर्यंत ते ॲक्टिव्ह होते. ते कधी आजारी पडलेच नव्हते, आणि ते नेहमी दुकानात यायचे, लोकांशी बोलायचे. मला त्या सगळ्या गोष्टीचा शिकार मिळाला, म्हणजे की ते कुठल्याही गोष्टी घरी नाही आणायचे. म्हणजे बिझनेसची इश्यूज, प्रॉब्लेम ते तिथे विसरून जायचं. ते कायम हॅपी असायचे. म्हणजे मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की आपल्यामध्ये हॅपीनेस खूप महत्त्वाचा आहे. आम्ही आमच्या नेहमी लोकांना सांगतो की PNGमध्ये त्याचं हॅपी कल्चर, की ग्राहक हॅपी असतात, आमचे सेल्समन हॅपी असतात, आमचे कारागीर हॅपी असतात. कारण मला वाटतं आपण शेवटी काम सही करतो पैशासाठी, पण त्याच्यानंतर आपल्याला हॅपीनेस खूप महत्त्वाचं आहे. कारण आमच्याकडे जवळजवळ दिवसाचे 24 तासातले
10-12 तास तर स्टाफ दुकानात असतो, मग 10 तास तो घरी जाऊन झोपतो उठून. त्यामुळे असं बघितलं तर त्यांचा मॅक्सिमम टाईम ते इकडे असतात. त्यामुळे मला वाटतं की दाजीबाईंकडनं मला ते एक पॉझिटिव्हिटी, हॅपीनेस या गोष्टी खूप शिकायला मिळाल्या. मी त्या गोष्टी बघितल्या, त्या गोष्टी मी जगलो. त्यामुळे मला वाटतं की खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यात एक असं व्यक्ती, प्रत्येक आयुष्यात व्यक्ती हवा की ज्याचा प्रभाव तुमच्यावरती तो असेपर्यंत नाही पण तो कायम राहतो. आणि त्याच्यामुळे तुम्हाला आयुष्याला एक दिशा मिळते आणि तुम्हाला त्यातनं शिकायला खूप मिळतं. आणि कुठलंही पुस्तक, कुठलंही कॉलेज ते शिकू शकत नाही. हे तुम्ही त्या व्यक्तीवर राहून जे तुम्ही अनुभवता ते खूप वेगळं असतं. अच्छा, काय PNGचं येत्या 10 वर्षातलं 15 वर्षातलं टार्गेट, कशावर काम करताय तुम्ही? नवीन मुलांना आवडणारी ज्वेलरी अशी कुठे आहे मार्केटमध्ये आता की ट्रेडिशनवर जास्त भर दिला जातो? प्रोडक्ट तुम्ही रिव्हील नका करू कुठे, प्रोडक्ट काही सांगत प्रोडक्ट आम्ही डायरेक्ट माधुरीच्या गळ्यातून बघू. कारण 5 वर्ष 10 वर्षात हा खूप मोठा पेज होत चालला. आम्ही काय करतो आता की आता आपण ब्रेकडाऊन करतो 3-3 वर्षामध्ये की आम्ही 3 वर्ष पुढली काय करणार आहोत. कारण मला वाटतंय आपण, मला तर खरंच वाटायला की 3 वर्षात आपली पिढी बदलते. एक प्रत्येक नवीन 3 वर्षात एक नवीन जनरेशन येते. त्यांचे विचार, त्यांच्या हॅबिट खूप बदलत आहेत. त्यामुळे 3 वर्ष विचार केला तर आम्ही म्हणतो की PNGची ग्रोथ काय असणार आहे, PNG कुठल्या कुठल्या ठिकाणी वाढणार आहे. तर आम्ही एक ठरवलं आहे की आता पुढल्या 3 वर्षात आम्ही 150 दुकानांपर्यंत पोहोचू. आत्ता आम्ही 55पर्यंत आहोत. त्यामुळे असा एक प्लॅन आहे की पुढल्या 3 वर्षात आपण एक 150 दुकान टप्पा पार करू. त्यामध्ये आपण महाराष्ट्र नाही पण भारतातल्या 7-8 स्टेट्समध्ये असू. हा एक प्लॅन त्यातला आहे. प्रॉडक्ट इनोव्हेशन हे कायम असणार आहे. कारण मला वाटतं की आमच्यामध्ये प्रॉडक्ट इनोव्हेशन हे खूप महत्त्वाचं आहे. आता 18 कॅरेट आहे, आम्ही 14 कॅरेटवर काम करतो आहे. 9 कॅरेटचं पण ऑप्शन बघतो आहे. डिजिटलवरती बरंच काम करतो आहे. आता फॉर एक्झाम्पल राखी आता आम्ही आता झेप्टोवरती आमची अवेलेबल आहे, स्विगीवरती करतो आहे, की ज्वेलरी पण आता त्याच्यावरती आम्ही हे करतो आहे. अशा अनेक गोष्टी, लाईटवेट ज्वेलरीचा नवीन नवीन ब्रँड क्रिएट केला आहे. आम्ही बऱ्याच गोष्टी करतो आहे की ज्यांनी, तर मला वाटतं नेहमी मार्केटमध्ये ट्रेंड्स काय आहेत, मार्केटची डिमांड काय आहे, त्यानुसार आपण राहायला पाहिजे. त्यानुसार आपण पुढे वाढतं व्हायला पाहिजे. आणि तसा प्रयत्न आमचा चालू आहे. त्यामुळे प्रॉडक्ट असेल, पीपल असेल, ट्रेनिंग असेल, ग्रोथ असेल, सगळ्या गोष्टीत काम चालू आहे. कारण येत्या पुढल्या मॅन पॉवर हा सगळ्यात मोठा मला वाटतं चॅलेंज होणार आहे आमच्या इंडस्ट्रीसाठी. कारण ज्वेलरीमध्ये AIचा उपयोग होणार नाही आहे. रोबोट काय ज्वेलरी विकू शकणार नाही आहे. ज्वेलरी विकायला रिअल कस्टमर आणि रिअल सेल्स पीपल लागतील. त्यामुळे लोकांना मोटिवेट करणं, या इंडस्ट्रीत जॉईन करण्यासाठी लोकांना ट्रेनिंग देणं आणि तो अनुभव जो तुमच्या एका दुकानात मिळतो तो सगळ्या दुकानात तुम्हाला ट्रान्सलेट करता यायला पाहिजे. हे याच्यावरती काम खूप करतो आहे आम्ही. आता एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तयार स्वतः घरी करतो आहे डेव्हलप, की जिथे आम्ही PNG वे ऑफ सेलिंग, PNG वे ऑफ PNG कल्चर ह्याच्यावरती आम्ही काम करतो आहे. तर अशा बऱ्याच गोष्टी आम्ही करतो आहे की ज्यांनी रिटेलमध्ये जी आमची आता स्थान आहे की डेव्हलपमेंट जी आहे ती असंच कायम डेव्हलप होत जाईल आणि टू बी वन ऑफ इंडियाज लार्जेस्ट ज्वेलरी चेन. क्या म्हणते, आत्ता तर एक वन ऑफ द आहेत तरी अजून तुम्ही पुढे चालत. एक शेवटचे 2 प्रश्न किंवा विद्यार्थ्यांकडे जाऊया आपण. व्यावसायिक म्हणल्यानंतर तुम्ही आत्ता जसं म्हणालात की सतत मार्केटमध्ये काय आहे ते शोधत राहावं लागतं आणि त्याच्यानुसार स्वतःला ॲडॅप्ट करावं लागतं. पण जसा अनुभव वाढतो तसा एक त्या व्यक्तीमध्ये पण स्टबर्नेस येतो का की आता मला खूप कळायला लागलं. पण तुम्ही स्वतः एक व्यावसायिक म्हणून कुठले ट्रेनिंग प्रोग्राम अटेंड करता की जिथे मी कोरीपाटी घेऊन जातो, मला काहीच कळत नाही पण नवीन काहीतरी शिकायला मिळते, असं जर व्यवसायामध्ये ही मुलं उतरणार आहेत पुढे तर काय काय स्वतःमध्ये बदल करत राहिले पाहिजे? मला वाटतं अरोगन्स इज द वर्स्ट एनिमी. म्हणजे कुठल्या लेवलला मला वाटतं कोणी करू नये ते. कारण असं कधीच होत नाही की तुम्हाला सगळं माहिती आहे. सो फॉर एक्झाम्पल मी आता प्रत्येक वर्षी हार्वर्डला जातो आणि मी तिथे त्यांच्याकडे ना असं एक त्याला नाव आहे प्रोग्रामला की अंडर एक्झिक्युटिव्ह एज्युकेशन, की आठवड्याभराचा केस स्टडीचा त्यांचा एक मॉड्यूल असतं. फार मोठं नाही का, आठवड्याभराचं असतं, पण त्याच्यात ऑब्जेक्ट असं असतं की जगातल्या जवळ 30-40 देशातनं जे वेगळे लोक येतात आणि सगळे बिझनेसमध्ये असतात. सो त्यामुळे शिकवणं काय होत नाही पण सगळं केस स्टडीवरती असतं आणि डिस्कशन. केस स्टडी एका लेवल लावून थांबते, इथे तुम्ही काय कराल, मग त्याच्यात इंडियन व्ह्यू काय असेल, युरोपियन व्ह्यू काय असेल, एशियन व्ह्यू काय असेल, असं डिस्कशन केलं जातं. तर मला वाटतं की माइंडला कायम न तुम्हाला अलर्ट ठेवायला पाहिजे. म्हणजे वाचन करायला पाहिजे, गोष्टी ऐकायला पाहिजे, ट्रॅव्हल करताना पॉडकास्ट ऐका, ई-बुक्स वाचा. तर मला वाटतं की हे सगळ्यांनी करायला पाहिजे. आणि ॲट एनी स्टेज ऑफ लाईफ तुम्ही किती मोठे आहात तरी शिकणं कायम असायला पाहिजे. कारण लर्निंग इज द बेस्ट गिफ्ट यू कॅन गिफ्ट टू युअर सेल्फ.
पॉडकास्ट ऐका ट्रॅव्हलमध्ये द पोस्टमनचेच ऐका फक्त, एवढी एक अट. एक घिसापिटा कायमचाच प्रश्न आहे की तुम्ही ऐकूनही वैतागला असाल, पण तरी तो प्रत्येक मराठी यशस्वी उद्योजक भेटला की इंटरव्ह्यूमध्ये विचारावाच वाटतो की तुम्ही अनेक महाराष्ट्रातल्या भाषिक लोकांसोबत, व्यावसायिकांसोबत राहत असाल. मराठी माणूस खरंच व्यवसायात कच्चा आहे का, आणि इतर लोकांमध्ये असं काय वेगळं आहे जे मराठी माणसामध्ये नाही आहे व्यवसायात आहे? वाटतं कच्चा असं कोणी नाही आहे. मी हे म्हणतो की आपल्याकडे मराठी लोकांना पहिल्यापासून अशी सवय लावली गेली होती की तुम्ही विश्वासू आहात, तुम्ही कसोटीने काम करता, रिस्क घेऊ नका, नोकरी करा. ही अशी आपल्याकडे पहिल्यापासून एक मला एक माइंडसेट होता. शेवटी व्यवसाय करायला तुम्हाला परत माइंडसेटच लागतो. आता आपण किती ठिकाणी बघतोय की ग्लोबल कंपनीचे CEO आता मराठी व्हायला लागले. पूर्वी बऱ्याच पारसी कंपन्या होत्या, यांच्याकडे अकाउंटचं काम मराठी लोक बघायची. ते म्हणायचे कारण ही लोक खरे असतात, ही लोक कधी फसवणार नाही कधी काही. त्यामुळे मला वाटतं आपल्या मराठी लोकांमध्ये खूप ताकद आहे, खूप स्ट्रेंथ आहे, आणि आपला माइंडसेट बदलायला पाहिजे. बिझनेस म्हटलं की रिस्क आहे, म्हणजे हे असा कुठलाच बिझनेस नाही की ज्यात रिस्क नाही आहे काही. त्यामुळे ती माइंडसेट प्रत्येक मराठी माणसाने मनात ठेवायला पाहिजे की बाबा मी कष्ट करतोच आहे, माझ्यामध्ये ती एक माइंडसेट असायला पाहिजे, थोडी रिस्क घ्यायची. ती रिस्क घ्यायला पाहिजे कॅल्क्युलेटेड. आणि आम्हाला वाटतं दुसरं म्हणजे आपण आपल्या लोकांसाठी उभं राहायला पाहिजे. म्हणजे मराठी लोकांनी एकमेकांना मदत करायला पाहिजे, नॉलेज शेअर करायला पाहिजे. असं वाटायला नाही पाहिजे की त्याला मी शिकवलं तर मी लहान होईल म्हणून. मला हे वाटतं की आपण कोणाला शिकवलं तर आपणही त्यातनं आपल्याकडे शिकायला मिळतं. तर हे केल्यावरती मला वाटतं मराठी माणूस कुठेच मागे नाही. एकदम लास्ट क्वेश्चन, छोटं उत्तर दिलं तरी चालेल. आत्ता सौरभ गाडगीळ आहात, तुम्ही स्टेजवर आहात, पण 20 वर्षाचा सौरभ जेव्हा तो समोर बसायचा आणि मोठ्या लोकांना ऐकायचा, तर 20 वर्षाचा सौरभ जेव्हा यांच्या एवढा होता, तर जेव्हा तुम्ही पुन्हा मागे वळून बघता त्या सौरभकडे, तर काय काय चुका झाल्यात आयुष्यात की हे पण मुलं करत असतील, त्या चुका तेव्हा टाळल्याच पाहिजे. तेव्हा मजा वाटते, पण नंतर त्याच्यामधनं खूप लर्निंग करायला मिळतं. वाटतं त्या चुका खरं म्हणता येत त्याला. तर बघ, कॉलेजमध्ये असताना आपण आपण एक अभ्यास न करणं, काहीतरी लास्ट मिनिटला प्रिपरेशन करणं, आता वाटतं आपण त्याला जर काय व्यवस्थित गेलो तर आपल्याला अजून चांगलं करता आलं असतं. तर मला वाटतं कुठलीही गोष्ट आयुष्यात आपण ती चूक म्हणून आपण ती परत केली ती चूक होते. एकदा एखादी चूक केली आणि त्यातनं शिकलो आपण, ती चूक होत नाही. मी म्हणतो इट्स अ लर्निंग एक्सपिरियन्स. तर मला वाटतं अशा बऱ्याच गोष्टी आपण करतो. काही निर्णय आपण यंग असताना आपण घेतो विदाऊट एक्सपिरियन्स. आपण इमोशनल डिसिजन घेतो की ते डिसिजन नंतर वाटतं आपल्याला ते बॅकफायर होतात. त्यामुळे त्याला आपण त्याला कोणातरी विचारायला पाहिजे होतं असं वाटतं, पण आपण त्याला असं जोशामध्ये असतं की नाही मला माहिती आहे, आपण करूया. तर मला वाटतं या गोष्टी नॅचरल आहेत. जसं आपण काय आपल्याला एज असतं, त्याला गोष्टी आपण करणार होत्या. तो चुका करणं त्यात काही गैर नाही आहे, पण त्या चुकीमधनं शिकणं खूप महत्त्वाचं आहे, आणि ती चूक परत न करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. क्या वा. विद्यार्थ्यांचे काही प्रश्न असतील तर आपण माईक ओपन करूया. कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर हात वर करा आणि प्रश्न विचारा. ओके, सेकंड बोल विचारणार आहे. रेड सर, हां येस उभं राहा. सो बेसिकली इंटरेस्टली तुम्ही जे ट्रेड करता तर त्याला चॅलेंजेस काय फेस करावे लागतात तुम्हाला? इंटरनॅशनली जेव्हा तुम्ही तुमचं शॉप ओपन करता त्यात मग तुम्हाला चॅलेंजेस काय फेस करावे लागतात? इंटरनॅशनल शॉप नाही, असे चॅलेंजेस वेगळे काहीच नाही आहेत. इकडचे आता तुम्ही इकडनं एक्सपोर्ट करत असाल तर डॉक्युमेंटेशन आहे, ती प्रोसिजर आहे. तुम्ही तिथे ज्या व्यवसाय करतात तिकडले लोकल रूल रेग्युलेशन तुम्हाला फॉलो करायला लागतात. सो आय थिंक चॅलेंजेस असं म्हणता नाही, पण ती तुम्हाला जी प्रोसेस जी आहे तुम्हाला राईट नॉलेज हवं. तुम्हाला तिथे हँडल करताना तिकडल्या गोष्टी, तिकडला बिझनेस मॅनेजमेंट, तिकडे लोक, हे सगळे तुम्हाला गोष्टी घ्यायला पाहिजेत. तिकडे अकाउंटिंग आहे. तो मला वाटतं व्यवसाय करताना तिकडचं अंडरस्टँडिंग खूप महत्त्व आहे मार्केटचं त्या, आणि त्यानुसार केल्यावरती चॅलेंजेसचं काही म्हणजे चॅलेंजेस आहे मेन मार्केट क्रिएट करणं. तुमचं जे मार्केट आहे का, नसेल तर ते मार्केट क्रिएट करणं, तिथे लोकांशी कसं कम्युनिकेट करायचं, ती लोक मार्केटिंग कसं करायचं, असे चॅलेंजेस येत राहतील. पण आय थिंक नॉलेज ह्याला खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही करण्याआधी यू शुड हॅव नॉलेज. लोकांशी बोलणं, तिकडे फॉलो करणं, तिकडे बाकी लोक काय करत आहेत आणि आपण तिथे काही वेगळं करू शकतो का, हे महत्त्वाचं आहे. हॅलो सर, मला विचारायचं होतं की तुम्ही जे आत्ता बोललात की तुम्ही 9 कॅरेट्स 11 कॅरेट्स और 14 कॅरेट्सवरती काम करताय, बट नॉर्मली आपण तर प्रेफर 22 कॅरेट्स और 24 कॅरेट्स करतो. मग ह्यामध्ये फेवरेबल कंडिशन काय ॲज अ कस्टमरसाठी और रॅदर मार्केटसाठी? ग्लोबली म्हणजे ॲज पर US नॉर्म 9 कॅरेटच्या
वरती सगळी ज्वेलरी झाली आहे ते फाईन ज्वेलरी आणि त्या खालची ज्वेलरी धरतात सगळे ते कॉस्ट्युम ज्वेलरी. तो म्हणून 9 कॅरेट हा ग्लोबली ॲक्सेप्टेड एक स्टँडर्ड आहे की आता लंडनमध्ये ज्वेलरी 9 कॅरेटची लोकं वापरतात, काही ठिकाणी वापरतात 14 कॅरेटची. सो ह्याच्यात रेट पण कमी असतो कारण आता 18 कॅरेट बघितलं त्यात सोनं असतं 75%, 14 कॅरेटमध्ये सोनं फक्त आहे 55%. तर ते खाली खाली होत जातं. सो बजेट हा एक मोठा कन्सेंट आहे आजच्या जनरेशनला की सोनं एवढं वाढत आहे. सो दिस इज अ ऑप्शन की आपला तोच दागिना सेम दिसणारा कमी कॅरेटमध्ये आपला घेता येईल बजेटमध्ये, म्हणून ऑप्शन आहे. सो असं काही नाही की तुम्हाला तोच घ्यायला पाहिजे, ही ट्रेंडवरती आहे. आता इंडिया बघितलं तर नॉर्थ इंडियामध्ये आत्ताही ज्वेलरी बनते 14 कॅरेटमध्ये, ते लोक वापरतात. पण ते सगळं सांगून आहे, म्हणजे असं नाही की सांगून 22 कोणी 14 येत आहे, त्याच्यावरती लिहिलं असणार 14, ते हॉलमार्क पण केलं असतं 14 कॅरेटनुसार. सो इट्स अ पर्सनल चॉईस. आत्ता बघितलं तर बायका म्हणतात की आम्हाला घ्यायचं मंगळसूत्र 22 कॅरेटचं, नवरा म्हणतो 18 घे, माझे पैसे वाचतील. सो आय थिंक इट्स अ पर्सनल चॉईस, असं त्यात काही नाही आहे. पण बजेट बघून आय थिंक या गोष्टी आम्ही करतो आणि हे सगळं एक्सपेरिमेंटल आहे. ह्याला सक्सेस मिळेल न मिळेल, मार्केट ॲक्सेप्ट करेल न करेल माहिती नाही आपल्याला काही. उद्या नाही ॲक्सेप्ट केलं तर आहे ते कंटिन्यू करणार आम्ही आहोतच ते. बट सर इन्व्हेस्टमेंट रेशोमध्ये काही फरक नाही पडणार? भाव कमी होतो ना. बट ते ॲज अ हे झालं ना. तुम्ही 100 रुपयाला आता इथे घालताय, तुम्ही इथे घालताय 40 रुपये. तुम्हाला इथं 100चे समजा आले 120, 40 20% मग वाढतील पैसे. रिटर्न तेवढेच मिळणार तुम्हाला. सो इन्व्हेस्टमेंट म्हटलं होतं तर इन्व्हेस्टमेंटची नाहीच आहे, इज द सेम थिंग. कारण की भाव थोडा तुम्ही देत आहे, तुम्ही काय भाव तो देत नाही, 100चा भाव सांगून तुम्हाला हलकं मिळत आहे. ती प्राईस पण तेवढीच आहे. सो 14 कॅरेटची किंमत अर्धी होईल 24 कॅरेटपेक्षा. सो रिटर्न वाईज ते सेमच आहे. इट इज युअर चॉईस की जी ज्वेलरी मला घ्यायची आहे का नाही घ्यायची. थँक्यू सर. आता लिस्टेड झाली आहे कंपनी, त्यामुळे सोनं घ्यायचं म्हणजे तर शेअर विकत घ्या तुम्ही त्यांचा. तो एक चांगला ऑप्शन आहे तिथे. हॅलो सर, माझं नाव मोहित पोद्दार आहे. मी पार्ट टाईम शेअर मार्केट म्हणजे शेअर्स परचेस करतो आणि जर त्यांची प्राईस वाढली तर मी विकतो. तर आता मला विचारायचं होतं की ज्या गोल्ड असतात आणि गोल्ड EFT असतात, एक्सचेंज ट्रेड फंड, तर ह्यापैकी कुठलं ऑप्शन बेटर आहे इन्व्हेस्टमेंटसाठी? गोल्ड, फिजिकल गोल्ड. येस. तो पूर्वी सॉवरेन बॉन्ड होते, जे आता गव्हर्नमेंटने डिस्कंटिन्यू केले. तो आता ETF म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड की ज्यामध्ये गोल्ड. तो ETF ॲक्च्युली रेप्लिकेट करतं गोल्ड प्राईसला. पण ETFला फक्त आहे की इथं डिजिटल फॉर्मॅट की त्यात तुला सोनं ठेवायला लागत नाही. पण ETFला बघायला पाहिजे की त्याला एक्झिट चार्ज काय आहे का, त्याला एन्कॅशमेंटला T+1 T+2 वेळ आहे का, आणि विकेंडला तुला सोनं विकायचं असेल तर ते ETFला विकता येत नाही. सो आय थिंक इट्स अ पर्सनल चॉईस सोनं कुठल्या ह्याच्यात घ्यायचं. शेवटी दोन्ही मिरर द सेम गोल्ड प्राईस. ETF वेगळं काय करत नाही आहे. तिसरं ऑप्शन लोक घेतात की ते इन्व्हेस्ट इन गोल्ड मायनिंग कंपनी. ते नॅसडॅकमध्ये एक स्टॉक आहे GLD म्हणून, विच इज गोल्ड. तर GLD इज ॲक्च्युली अ रेप्लिका ऑफ गोल्ड प्राईस ओनली. तो जगाचा सगळ्यात मोठा ETF आहे. पण त्यावर तिथे लोक इव्हन गोल्ड मायनिंग कंपनीमध्ये शेअर घेतात, कारण गोल्ड वाढला की मायनिंग स्टॉक पण वाढतो. सो असे बरेच ऑप्शन्स आहेत. डिजिटल गोल्ड पण आता घेता येतं. सो यू कॅन हॅव गोल्ड इन अ वॉलेट. गव्हर्नमेंट त्यात अलाव करत आहे. जसं आपण उद्या आपल्या वॉलेटमध्ये GPayला आपण पैसे ठेवतो, असं यू कॅन हॅव गोल्ड इन अ वॉलेट फॉर्म, आणि ते वॉलेट वापरून तुम्ही ज्वेलरी पुढे घेऊ शकता. सो अशा बऱ्याच गोष्टी येत आहेत त्यामध्ये. पण इट्स युअर पर्सनल चॉईस की फिजिकल घ्यावं का ETFमध्ये घ्यावं. थँक्यू सर. ओके, लास्ट क्वेश्चन. हॅलो सर, मी प्रणव टिकर. मला मला विचारायचं होतं की आता तुम्हाला रिसेंट न्यूज कळली असेल, ट्रम्पनी 25% अजून टॅरिफ्स वाढवले. तर अशा गोष्टींवरती तुमचा काय टेक असतो? तुम्ही काय प्लॅन करता, तुम्ही काय विचार करता की काय कसं केलं पाहिजे, ते हँडल कसे करता? अचानक येणारं काइंड ऑफ डिझास्टरच आहे. ट्रम्पवरती प्लॅनिंग करणं मूर्खपण आहे. तर कोणी प्लॅनिंग करू शकत नाही. पण तात्या काय करेल बिझनेसमध्ये अशा गोष्टी आल्यावरती तुम्हाला म्हणून की नेहमी आपल्याकडे एक प्लॅन B असायला पाहिजे की अशा वेळेला तुम्ही काय करू शकता. आता इन आर केस फॉर एक्झाम्पल गोल्ड जे आम्ही इंडियातनं USला एक्सपोर्ट करतो, त्याच्यावर आता टॅरिफ पडणार आहे, त्याच्यात गोल्ड महाग होईल तिकडे. तो मग आपल्याला बघायला लागते दुसरे ऑल्टरनेटिव्ह ऑप्शन काय आहेत ते. तो आता मग मिडल ईस्ट आहे की ज्याच्यावर टॅरिफ नाही आहे, आम्ही त्या टॅरिफ 10%च आहेत, तर तिकडनं गोल्ड घेऊ शकतो. तर आपल्याला बसून प्लॅन पण डिवाईज करायला पाहिजे. पण थोडा वेळ द्यायला पाहिजे, आणि ह्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी ॲक्च्युली
जे आपण अनाऊन्स करतो पण त्या गोष्टी ॲक्च्युली ज्या येतात इम्प्लिमेंटेशनमध्ये तर याला वेळ लागतो. सो अजूनही तिथे काय आहे ह्या गोष्टी बसून पेशंटली बघायला पाहिजेत. पण ऑलवेज एक मार्केट असं आहे की मार्केट कधीच थांबत नाही. काही ना काही दुसरा ऑप्शन त्याचा तयार होतोच. सो इंडियातनं आता तात्पुरते असतील टॅरिफ वाढले असतील तर लोक तिकडनंच घेत आहेत तुला. असं होईल कदाचित US मध्ये पण ज्वेलरी अजून लोक तयार करतील, ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंग चालू शकतं. सो वी हॅव टू वेट अँड वॉच. पण अशा गोष्टीमुळे धंदा कधीच बंद होत नाही. फक्त त्याचा एक रूट बदलू शकतो. ग्रेट. आता खरा लास्ट प्रश्न, तू हात वर केला होता कोण? अच्छा, तसाच होता. ओके, मग एक शेवटचा घेऊ गरज आणि थांबू आपण. एंटरप्रेन्योरशिप संदर्भात आहे की सोन्या संदर्भात आहे? सोनं एंटरप्रेन्योरशिपच आहे ना. हा, क्या बात आहे. गोल्ड बिझनेस तुम्ही तुमचा गिराईक सोडणार नाही आणि Sir, as you told, it's not mandatory to have a job to get a final budget for an entrepreneurship or a business. So is there any platforms which you would suggest that they give you funds for your business or into a low interest? There are many formats, like there is SME format where you can go and seek funding. There are a lot of options for women entrepreneurs where government itself has come up with schemes to seek them. So I think funding today is not going to be a real concern. The real concern is your idea. What you want to do with that funding. You'll have to demonstrate that you have something which is worthwhile to invest in. So that is what you need to work on. Once you have a product, I think today you will find a lot of people in the market who are ready to fund good ideas. If you look at all startups today, they are driven by seed capital, by venture capital. So there is enough money coming into India. The important thing for us is to understand what is the product, what is the service, what is the offering which you are looking at. Work on that first. This problem will be easily solved later is what I feel. And if you have forgotten, we had a guest in, I think, Udyami Samvad 4, Dr. Rajendra Hiremat. He had explained everything in that podcast, live show, Udyami Samvad. That episode is available on college website. So please go and watch. तिथे तेवढीच गोष्ट आपण खूप जास्त डिस्कस केली. काय काय फंडिंग मिळते, कुठे कुठे आपण अजून हे करू शकतो. त्यांचं स्वतःचं भाऊ नावाचं एक COEP इन्स्टिट्यूट आहे. तिथे नवीन प्रोजेक्टसाठी बेसिक लेवललाच आयडिया समजून घेऊन अजून ती आयडिया पण नरिश करतात आणि त्याच्यावर फंडिंग पण त्याची तुम्हाला उपलब्ध करून देता येईल ते करतात. सो प्लीज गो अँड वॉच. येस, अजून कोणाचे प्रश्न असतील तर आता आपण सरांना लिंक्डइनवर विचारूया. आपली वेळ झालेली आहे, त्यामुळे खूप खूप धन्यवाद सौरभ सर. कथा उद्योगाच्या आणि प्रवास उद्योजकाचा या कार्यक्रमात तुम्ही आलात. उद्यमी संवादमध्ये 7वं पुष्प तुम्ही गुंफलत आणि डिक्की नेक्स्ट जेन आणि लघु उद्योग भारती आणि MS सिनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा हा कार्यक्रम, याच्यामध्ये आपण पुन्हा भेटूया आणि तुम्ही आपण पोस्टमनवर भेटणारच आहोत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सगळ्यांना.